नमस्कार. आपण आज अनंत चतुर्दशी या व्रताची माहिती घेणार आहोत. अनंत चतुर्दशीचे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशी म्हणजेच गणेश चतुर्दशी हे या दिवशी व्रत केले जाते. या व्रतासाठी 14 या संख्येसाठी फार महत्त्व आहे. का तर एक चतुर्दशी म्हणून. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा, जो कधीही संपणार नाही असा, जो नेहमी शिल्लक राहतो असा. हे व्रत सलग 14 वर्षे करावे. अनंताचा दोरा मिळाला किंवा कोणी या व्रताचा उपदेश केला तर हे व्रत करतात. या व्रताचा मुख्य उद्देश आपले गतवैभव परत मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते. या व्रताच्या मुख्य देवता विष्णू आणि यमुना आणि शेषनाग यांचे पूजन केले जाते. एक तांबडा रेशमी दोरा घेऊन त्याला 14 गाठी मारून त्याचे पूजन केले जाते. पूजेनंतर तो तांबडा दोरा यजमानांच्या उजव्या हातात बांधतात. पुरुष असेल तर उजव्या हातात, स्त्रिया असेल तर डाव्या हातात बांधला जातो. पूर्वी कौंडिण्य नावाच्या एका ऋषींनी अनंताचा शोध घेण्यासाठी खूप तप केला, साधना केली. शेवटी त्यांना असे अनुभवास आले की अनंत सर्वत्र आहे. याची आठवण ठेवून आपणही अनंत सर्वत्र आहे हे जाणावे. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असेल तर या व्रताचे फल अधिक ठरते. या व्रताच्या नैवेद्यासाठी भोपळ्याचे घारगे, भोपळ्याचे वडे हे विशेषतः बनवले जातात आणि भक्तिपूर्वक अनंताला अर्पण केले जातात. या व्रताचा संदर्भ आपणास गुरुचरित्राच्या 42व्या अध्यायात पाहावयास मिळतो. त्यामध्ये पांडवांची कथा आणि कौंडिण्य ऋषी यांचीही कथा आलेली आहे. पांडवांना द्यूतात हरल्यानंतर 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रताचा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी केला. म्हणून पांडवांनी हे व्रत 14 वर्ष केले. त्यानंतर त्यांचे राज्य त्यांना परत मिळाले अशी आख्यायिका आपणास माहीत आहे. असे हे अनंताचे व्रत आपण करावे आणि अनंत भगवान विष्णूंची कृपा संपादन करून घ्यावी. ओम नमो भगवते वासुदेवाय.